उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून त्यांना संधी देण्यात आलेली नाही। गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी देण्यात आली। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबईमधून भाजपाने संधी दिलेली आहे, तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि मनोज कोटक यांचं तिकीट कापत मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे। मुंबईमधून 2 उमेदवार जाहीर झाले आणि या दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांचं तिकीट कापून नवीन चेहरा भाजपाने आणलेला आहे। दरम्यान राज्यसभेवर गेलेले पियुष गोयल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला ईशान्य मध्य मुंबईतून सुद्धा मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दायकर जोडले गेलेले आहेत। मनोज, उत्तर आणि ईशान्य मध्य मुंबईमधून उमेदवार जाहीर झाले, दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदाराला घरी बसवून नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे, काय सांगाल? बघितलं तर भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि भाजपच्या यादीमध्ये 20 उमेदवारांची नावं ही समोर आली आहेत। महाराष्ट्रामध्ये ही 20 नावं समोर आली आहेत, त्यामध्ये आपण बघितलं तर गोपाळ शेट्टीच्या जागेवरती पियुष गोयल यांचं नाव समोर आलेलं आहे। तसंच आपण बघितलं मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांचं नाव हे यादीमध्ये जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं गोपाळ शेट्टी यांनी आपल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली होती, तसेच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची विकासाची कामेही दिसून आलेली होती। त्यामुळे आपण बघितलं तर गोपाळ शेट्टी यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं, पण गोपाळ शेट्टी यांचं नाव कापून त्यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते गोपाळ शेट्टी यांच्याकडे यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते आणि मोठ्या आंदोलन देखील केलं होतं आणि त्यावरती आता गोपाळ शेट्टी यांनी माध्यमांशी बोललेलं आहे की हा कार्यकर्त्यांचा अधिकार आहे, 2-3 दिवस आंदोलन हे कार्यकर्ते करतील आणि आम्ही अशी आंदोलने पाहिलेली आहेत, कारण की मी या विभागामध्ये काम केलेलं आहे, माझ्या कामामुळे माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत असं माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। आणि आपण पाहिलं तर मिहिर कोटेचा यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांना त्यांची यादीमध्ये नाव हे जाहीर झालेलं आहे आणि गोपाळ शेट्टींच्या ऐवजी मिहिर कोटे यांचं नाव हे यादीमध्ये आलेलं आहे। आपण धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि यावर आता गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात ते काय म्हणतात। देखिए, धरना आंदोलन करने का अधिकार कार्यकर्ताओं का है, वो करेंगे, 1-2 दिन धरना आंदोलन करेंगे। इस प्रकार के धरना आंदोलन पार्टी के नेताओं ने और हम लोगों ने बहुत देखा है, हम लोग ने भी किया है। स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है, लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है।